राहते मुंबईला पण अहमदनगर माझं गाव. राहते मुंबईला पण अहमदनगर माझं गाव. या हळदी कुंकाच्या क्षणी घेते आदिनाथरावांचे नाव. मराठी ब्लॉगर सुनीता यांनी दिला आहे छान वानखरा. मराठी ब्लॉगर सुनीता यांनी दिला आहे छान वानखरा. त्यांच्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. जाळीदार नक्षी मानस पाठवत नाव होते संपत्तीच्या दिवशी. ते पण पाठवणे करीत चल घरी ना. आम्ही घेऊन गेलो तिने हातात नाही घालते आता मुद्दासाठी पांगड्या गुदगले ना तू गुदगले ना मला दोघी काय झालं मग मी पण सांगताना दोघींना पण या दीदी आपण हळदी कुंकू लावायचं. संक्रांतीचा व्हिडिओ पाहिला दोन्ही एकाला उपवास असला म्हणजे काय झालं ग तिच्यासाठी उद्या ठेवून देऊ. शरण्या खाली बसली का वर बसली त्या पोरी पण आहेत. एक पीस कसं खूप झालं. मी आता जेवली करते. शरण्या इकडे बघ, माझ्याकडे बघ. रवा पण आहे आणि ते पण आहे. कशाचं खाली बेसन पीठ मध्ये नाही. तेव्हाच काढली ती 14 जानेवारीला. दिवाळीच्या टाइमला आणतात देवाऱ्यात नंदादीप लावते वाकून उज्ज्वलरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. मराठी संस्कृतीची शान दीपकरावांचं नाव घेताना होते जेवण. बसली मण्यात तोडे अंगात गुलाल कंगात जायफळ वटीत लवंगा मुठीत नाव घे पोरे नाभात फुकाचं हळदी कुंकाचं नाव घेते तर श्यामला जानूची लेख नाव घेते बहीण तर वेदाची बहीण नाव घेते तानी श्यामलाची राणी. किती छान. लय लांब येते पण ते नाही एवढं लक्षात. नाव घेते तुमचा मान राखून. तुम्ही घ्या आता. घेते ना चांदीच्या करंगळ्या जाळीदार नक्षी मानस पाठवत नाव होते संपत्तीच्या दिवशी. हा आहे अभयचा मित्र दक्ष. शाळेमध्ये त्याच्यासोबत होता. आणि ही आहे माझी मैत्रीण प्राजक्ता. तर संक्रांतीच्या निमित्ताने खूप दिवसानंतर आमची भेट झाली आणि सगळेजण आल्यानंतर तसं छान पण वाटतं. तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. हे तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. दक्ष हाय कर. हाय. तू कर. या आहेत आमच्या मिस्टरांच्या ऑफिसमधल्या मॅडम सोळसकर मॅडम. तर यांचा स्वभावसुद्धा खूप छान आहे. इतकं प्रेमाने आपुलकीनं बोलतात ना की एकदम आपल्या फ्रेंडसारखंच वाटतात. नाही फ्रेंडच आहेत. तर यासुद्धा आज हळदी कुंकाच्या निमित्ताने आलेल्या आहेत आमच्या घरी. आणि मला खूप छान वाटलं की जितक्यांना बोलवलं त्या सर्वजण आल्या. कारण सध्या कोणी कोणाच्या घरी किंवा जास्त गर्दीच्या ठिकाणी जात नाहीत. तरी पण आपण बोलवल्याचा मान राखून जेवढ्यांना बोलवलं होतं तेवढे सर्वजण आले आणि मलासुद्धा छान वाटलं. मॅडम तुम्ही आल्यामुळे मला पण छान वाटलं.
हां नमस्कार. मुळात मला एकत्र यायला आवडतं आणि वहिनींकडे यायला मी वहिनी म्हणते यांना आवर्जून आवडतं. त्यांचा स्वभावही खूप छान आहे आणि म्हणजे चांगली गृहिणी आणि एक घराचं घर पण त्यांनी तसं ठेवले, त्यामुळे मी आले. खूप आनंद मिळाला. थँक्यू. हाय अभय. आहेत माझ्या मैत्रिणी. ही आहे समीक्षा आणि ही आहे पल्लवी. हॅलो. ही आमच्या समोर राहते आणि ही पण आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहते. आणि या आमच्या अगोदर सुरुवातीपासूनच्या म्हणजे मी जेव्हा इथं मुंबईला आले तेव्हापासून मैत्रिणी झालेल्या आहेत आणि यांच्याशिवाय करमत पण नाही. हाय प्रिशा. हाय. तर ही आहे शिल्पा. ही पण माझी मैत्रीणच आहे आणि आमच्या बिल्डिंगमध्येच राहते आणि ही पण खूप छान क्यूट पण आहे. आणि योगायोगाने आज सर्वांनाच वेळ भेटला माझ्या इथे यायला, त्याच्यामुळे मला आल्यामुळे सगळेजण खूप छान वाटलं. आणि ती खाली अशीच गोड गोड बोलत राहा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. प्रसादरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास. या आहेत शिल्पाच्या सासूबाई. आता यांनी नाव घेतील. यांचा पण खूप छान स्वभाव आहे आणि खूप छान बोलतात. आम्ही आता कधी कधी भेटतो तेव्हा खरंच यांचा पण स्वभाव खूप छान आहे आणि बोलताना अजिबात असं वाटत नाही की आपण सासूबाईशी बोलतायत किंवा खूप मोठ्या व्यक्तीशी बोलतायत. खूप मन मोकळं आणि छान बोलतात. आता नाव घ्या. मी खरं बोलायले बरं, व्हिडिओसाठी नाही. थोडं गोड गोड बोलत नंतर नाही असं नाही. माणूस ओळखतं आणि बोलतं मोकळं म्हणाला कसं आपल्याला आपुलकी वाटेल त्यांना चाळणीची कळशी साखरेने घासली आणि किरणच्या नावाला राधाकृष्ण असली. छान घेतली. ही माझी मैत्रीण आहे सोनाली. तर ही जॉब करते पण योगायोगाने आज हळदी कुंकवाला यायला बराच वेळ भेटला आणि आल्यामुळे खूप छान वाटलं. आता नाव घेतो. हो ना. राहते मुंबईला पण अहमदनगर माझं गाव. राहते मुंबईला पण अहमदनगर माझं गाव. या हळदी कुंकाच्या क्षणी घेते आदिनाथरावांचे नाव. वा. मराठी ब्लॉगर सुनीता यांनी दिला आहे छान वानखरा. मराठी ब्लॉगर सुनीता यांनी दिला आहे छान वानखरा. त्यांच्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. छान घेतलं. सोनालीचं पण चॅनल आहे. आता त्याचं नाव सोनाली लंके आणि थोडंसं मोठं आहे. तिने सांगितलं तिच्या पण चॅनलला नक्की भेट द्या आणि आवडल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान आहे चॅनल. हा, माझ्या चॅनलचं नाव आहे बोलायचंही पण मनातलं बाई सोनाली लंके. चॅनलमध्ये मी काही व्यक्तिरेखांच्या भावना व्यक्त करते. कसं होतं, काही लोक मला भेटतात, मग ते त्यांच्या मनातलं हितगुज माझ्याशी सांगतात. मग मला त्यावरून काही कथा वगैरे सुचतात. मग मी त्या कथा स्वतः लिहिते, रेकॉर्ड करते आणि मी शेअर करते. आवडल्यास नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा. नक्की भेट द्या. प्रिशा. मैत्रिणींनो, अशा प्रकारे माझा संक्रांत आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे. कोरोना ओमिक्रॉनमुळे पण कुणी जास्त गर्दी करत नाही म्हणून येतात की नाही की वाटत होतं. पण माझ्या जेवढ्या मैत्रिणींना बोलवलं त्या सगळ्या आल्या. सगळ्यांनी इतकं छान एन्जॉय केलं आणि तेवढ्याच उत्साहाने व्हिडिओमध्ये उखाणे वगैरे सर्व काही वाटत होतं की ते नको म्हणतात काय की मी, कारण शेअर केलं नव्हतं कोणाला सुद्धा. पण त्यांनी तितक्याच आनंदाने सहभागी झाल्या आणि उखाणे सुद्धा घेतले म्हणून मी त्यांची सुद्धा खूप खूप आभारी आहे. त्यांना सुद्धा मी धन्यवाद. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी बनवलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकाल. चला तर मग पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय.